24/7 लांड्यांची जिरवण्यासाठी JCB पोकलेन ॲक्टिव्ह ठेवणारे भोसरीचे आमदार साहेब, तुमचं JCB पोकलेन मोशीमध्ये पंक्चर झालं वाटतं. सोशल मीडियावर एकच प्रश्न फिरतोय, आमदार साहेब तुमचं JCB नेमकं कुठे होतं? मोशी कचरा डेपोमध्ये 8 मृतदेह सापडले आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न फिरतोय, आमदार साहेबांचं JCB नेमकं कुठे होतं? आता नेमका वाद काय? भोसरीचे आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्यावर एक पोस्ट सध्या व्हायरल होतीये. आरोप असा आहे की डेमोलिशनसाठी JCB नेहमी ॲक्टिव्ह असतं, पण मोशीच्या दुर्घटनेत मदतीसाठी वेळेवर पोहोचता आलं का नाही, ही टीका होते. कारण गेल्या काही महिन्यात भोसरी भागात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवल्या गेल्या. अनेक ठिकाणी JCB वापरून बांधकाम हटवली गेली. त्यामुळे लोकांचा प्रश्न आहे, तेच JCB मोशीच्या दुर्घटनेत इतकं उशिरा का पोचलं? हा आरोप गंभीर आहे. आज आपण बघूया पूर्ण फॅक्ट्स, राजकारण बाजूला ठेवून. आधी समजून घेऊया वेस्ट टू एनर्जी म्हणजे नेमकं काय आहे. PCMC शहरातला कचरा गोळा करून त्यातून वीज निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे. मोशी डेपोमध्ये तो अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण दशकांपासून साचलेला जुना कचरा याला लिगसी वेस्ट म्हणतात. तोच या दुर्घटनेचं मुख्य कारण घडला. 8 जुलैला दुपारी 1:30 वाजता ही दुर्घटना घडली. सलग पावसामुळे 50 मीटर उंचीचा कचऱ्याचा डोंगर घसरला. 3 मजली प्रशासकीय इमारतीवर तो थेट कोसळला. आतमध्ये 23 कामगार अडकले होते. पहिल्या 24 तासात 14 कामगारांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं, पण त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. शनिवारपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. एक कामगार अजूनही बेपत्ता आहे. रेस्क्यू टीम समोर मोठं आव्हानं होती. ढिगारा अस्थिर होता, तो कधीही कोसळू शकत होता. मिथेन गॅस, दुर्गंधी आणि ऑक्सिजनची कमतरता होती. सतत पडणारा पाऊसही मोठा अडथळा तयार करत होता. NDRF, आर्मी, PCMC फायर ब्रिगेड आणि पोलीस सगळ्या यंत्रणा एकत्र काम करत होत्या. 12 एस्कॅवेटर, डंपर आणि JCB मशीन घटनास्थळी होत्या, पण इमारत इतकी कमकुवत होती की जवळ जाणंही धोकादायक होतं. शुक्रवारी रात्री उशिरा 2 ॲडव्हान्स डिमॉलिशन एस्कॅवेटर मागवण्यात आले. NDRFच्या मार्गदर्शनाखाली कॉन्क्रीट भाग हळूहळू तोडण्यात आला. तेव्हा कुठे रेस्क्यू टीमला आज जाणं शक्य झालं? नातेवाईकांचा हा सवाल आहे, तो योग्यच आहे. आता प्रश्न रास्त आहे का? हो, नक्कीच. मृतांच्या नातेवाईकांनी हाच प्रश्न उठवला. त्यांनी थेट विचारलं, पुरेशी मशिनरी वेळेवर का आणली गेली नाही? लोकांचे प्राण पणाला लागलेले असताना ही अशी अवस्था का? हा प्रश्न भावनिक आहे आणि तितकाच सिरियसही आहे. आमदार आणि प्रशासनाची बाजू काय? आमदार महेश लांडगे यांनी दुर्घटनेनंतर लगेच शोक व्यक्त केला. रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाल्याच लगेच जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ते स्वतः घटनास्थळी हजर राहिले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या रिव्ह्यू मीटिंगमध्येही ते सहभागी होते. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनीही साईटला भेट दिली. त्यावेळेस महेशदादा त्यांच्यासोबत होते. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मशिनरी वेळेवर आणली गेली, पण पाऊस, विषारी वायू आणि ढिगाऱ्याची अस्थिरता यामुळे वेग मंदावला. आत्तापर्यंत निष्काळजीपणाचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, असंही त्यांनी नमूद केलं. पण चौकशी अजून पूर्ण झालेली नाहीये. जबाबदारी निश्चित झाल्यावर कारवाई होईलच, असं प्रशासनाकडून आवर्जून सांगण्यात येत आहे. आता मोठा प्रश्न, डेपोचा मूळ प्रॉब्लेम. मोशी डेपोचा प्रश्न आजचा नाहीये. दशकांपासून तिथे लेगसी कचरा साचलेला आहे. वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग असे प्रकल्प आधीपासून सुरू आहेत, पण हा कचऱ्याचा डोंगर किती धोकादायक होता हे आधीच ओळखलं गेलं असतं तर आज ही सर्व जिवंत असतील. हाच प्रश्न आता चौकशीचा खरा गाभा असणार आहे. तर आता मूळ आरोपाकडे परत येऊया. JCB वेळेवर पोहोचलं नाही हा आरोप पूर्णपणे खरा आहे का? देव जाणे. मशिनरी घटनास्थळी होती, पण इमारतीच्या अस्थिरतेमुळे वापरावरती मर्यादा आली होती. राजकीय आरोप प्रत्यारोप एका बाजूला ठेवूया, पण 8 कुटुंबियांनी आपली माणसं गमावली आहेत हे विसरता कामा नये. या क्षणी दोष कुणाचा हे ठरवणं एकदम घाईचं ठरणार आहे. चौकशी पूर्ण होऊ द्या, अहवाल येऊ द्या, पण एक गोष्ट मात्र नक्की, मोशीच्या लेगसी कचऱ्याचा प्रश्न आता दुर्लक्ष करण्यासारखा राहिलेला नाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी PCMC पल्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच.